आमचा रंगबाजीचा कार्यक्रम होणार आहे. यात बतावणी आणि बतावणी सादर करतोय. आपण शांततेने सहकार्य करावं अशी विनंती करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरू. माझे मित्र सुहास कांबळे पाचेगावकर यांना काही सूचना देतो आणि ताबडतोब पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. सुहास कांबळे पाचेगावकर, नमस्कार. आपले यात्रा कमिटी लोक बोलावून घ्या आणि त्यांना चांगला कार्यक्रम आणायचा आपल्या गावात. यासाठी त्याला मार्गदर्शन करा, कारण मी पाहुण्या प्रयास काम चालू करतोय. काय सांगता काय कसं काय संसार प्रपंच वगैरे काय चाललंय? कशाला नाव काढलं? संसारात या जीवाला सुख आहे का? कार्यक्रम म्हणजे भेटाव जीवाची चैन मधून करावं वेळच मिळत नाही या संसारात. आणि 2 मुलं सर्व्हिसला लागली, 2 एकर बागायत आहे, पण तरी सुद्धा मला सुख समाधान चालत नाही. मुलं सर्व्हिस करते तिकडे घडी राहतोय मी. या स्थितीत मला खालतवर कळ ना या जीवाला सुख आहे का प्रपंचातून? अरे बाबा, तुझ्या भेटीसाठी येत असताना रस्त्यावरती एक जवान रस्त्याने एकटाच बडबड करीत चालला होता. म्हणजे काय म्हणत होता तो? काय म्हणत होता? हे असेच जीवन असते तर मेलेले बरे. मला वाटतं याच्यावर काहीतरी गैर प्रसंग संकट आलेलं आहे, म्हणून हा जीवाला उद्धार झालेला आहे. 2 मिनिटं थांबावं, त्याचं पूर्ण बोलणं ऐकावं, नंतर आपण पुढे निघून जावं म्हणून थांबलो. त्याचं पूर्ण बोलणं ऐकलं. तो काय म्हणत होता? हे असेच जीवन असते तर मेलेले बरे. मानवाची भीती वाटत असेल तर 2 ग्लास पिलेले बरे. अरे पिऊन पिऊन देह झाला खरा, पिऊन पिऊन देह झाला खरा, मी आहे पेल्यात माझ्यात आहे शराब. आत्तर गुलाबाने काठी माझी सजवावी, आत्तर गुलाबाने काठी माझी सजवावी, उधळावयाची फुले मदरीत भिजवावी. सारेच्या सारे अंत्ययात्रेला पिलेले असावेत, चौघे खांदेकरी मात्र सुजीत नसावेत, सुजीत नसावेत, सुजीत नसावेत. मला सांग, जर त्या चौघे खांदेकरी सुजीत नसतील तर याची प्रेत यात्रा स्मशानापर्यंत व्यवस्थित जाईल का रे? धाब्यावरून जाते. पहिल्यांदा कुठेतरी धाब्यावरती जाणार, गावीच्या अड्ड्यावरती जाणार, 90 मारणार, तिथून लेझीम खेळत पुढे निघून जाणार. मला सांग, आपला तरुण वर्ग जर असा मौन मार्गा लागला तर आपल्या गावाचं भवितव्य काय रे? हे आपलं गाव निर्व्यसनी झालं पाहिजे. म्हणजे उभी बाटली आडवी झाली पाहिजे. म्हणजे बाटलीचा तितका आहे म्हण की तुला? बाटलीला सरळ आहे. पण मला हे सांग, या बाटलीनं सोडलंय कुणाला हे मला प्रथम सांग. त्यामुळे काय म्हणतात, मी म्हणतो उभी बाटली आडवी करायची. बरोबर आहे. बाटलीनं सोडले कुणाला ह्याचा अर्थ काय ऐकायचं? मग काय? अरे बाबा, आईच्या दुधाची धार आटली, आईच्या दुधाची धार आटली तेव्हा चालू केली दुधाची बाटली. लहानपणी शाळेत जाऊ लागला तर चालू झाली पाण्याची बाटली. बरोबर. प्राथमिक शाळेत जाऊ लागला तर पिऊ लागला थंडीची बाटली. उच्च माध्यमिकला जाऊ लागला तर पिऊ लागला बिअरची बाटली. कॉलेजला जाऊ लागला तर पिऊ लागला देशी बाटली. ती नाही बरी वाटली म्हणून चालू केली इंग्लिश बाटली. त्यानंतर खिशाची तिजोरी टाकली म्हणून चालू केली गावठी बाटली. अरे गावठी पिऊन पडला, आकडी त्याची फाटली. दवाखान्यात घेऊन गेले, डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. त्याने नाही तहान आटली म्हणून लावली रक्ताची बाटली. तोपर्यंत त्याची प्राणज्योत गाठली. प्रेताला अंगावर घालताना पाण्यात ओतली अत्तरची बाटली. सरण्यावरती घातल्यानंतर ओतली राखेलची बाटली. तेव्हा त्याच्या जीवनाची समस्या मिटली. अशी ही बाटली, अशी ही बाटली. मला सांग, लहानापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत या बाटलीला पाठलाग सोडलेला नाही. मग तुला करायचं काय का म्हातारे? शरीराला उपयुक्त त्या ठिकाणी चांगल्या बाटलीचा वापर करायचा. शरीराला अपायकारक आहे त्या ठिकाणी वाईट बाटलीचा वापर करायचाच नाही. तुझं बरोबर आहे. या सगळ्या बाटल्या चांगल्या आहेत, पण यापैकी फक्त एक बाटली वाईट आहे, ती म्हणजे दारूची बाटली. या दारूमुळे कित्येकाचे संसार धुळीला मिळाले, कित्येकाचे आई वडील बायका मुलं देतो धडी लागलेले. आपल्या गावातील तरुण मंडळ सुशिक्षित आहे, मोठमोठे होते होते. आज आपल्या गावामध्ये मिटिंग घेऊ आणि आपला गाव व्यसन मुक्त करू म्हणजे झाला. आपले मित्र हा विषय सगळ्यांनी ठराव मंजूर करूया. काय हरकत नाही. घ्या बोलावं. आपले मित्र गोरखला बनवून घेतो, त्याचा विचार काय करतो? हे गोरख पाचगावकर, नमस्कार. पाचगावचे गोरख
टायमाला मिठी मारून भेटायला लागलोय आणि डायरेक्ट काय बोलला तू? म्हणजे तुम्हाला चांगलं बी बोलायचं नाही का? चांगलं काय बोलला? अरे तू होणारा गुळमाट वासी तू गुळ खाणार काय म्हणलं? गुळ म्हणला तुला? तुला काय वाटतं? मला जरा वेगळं काय काय आलं. चिंटवायचं काय झालं? किंडवाने चिवडा म्हणा. तुम्ही जर बोला तर त्याला येतं. तुला काय माहितीये का? काय तुला काय माहितीये का? माहिती असल्याशिवाय मी आलोय का? काय माहिती आहे रे? सांग की. म्हणजे मी चांगलं माहिती होणार आहे. घरात बसून मला काय माहिती असणार? अरे बाबा आपल्या जीवाभावाचे सगळे मित्र जमायचं आणि कुठं चैनमोड करायचं त्यांचं. अरे काय अरे पा फिरायला जायचं चेनमोड करायला म्हणले तर पैसा पाहिजे. बरोबर. आता जिम्मेदार लाड पुरवायचं म्हणलं तर माणसाला किशाचा सल्ला घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. यासाठी पैसेवाला आपल्यात माणूस कोण आहे? कोण आहे? बाळांपाचे लोक. त्याच्याकडे पैसा असतो बरं का? बोलतो हो मला पाहिजे का काय? अरे तू सांग काय? कसं काय हाय का बरं बाबा? काय सगळं तरी बरं आहे बाबा. हाय ना? आता जरा डोक्यात टेन्शन आहे. काय झालं? काय सांगू तुम्हाला काय झालं का? तू कायम टेन्शन मध्ये असतोय. आता काय टेन्शन? 15 वर्ष झालं बायको पोरं बाळ घेऊन निघून गेल्या. नादान झालं. म्हणून जरा सुधर की जरा. मग सगळं पण काय का तुमचे शब्द आहे दिलं हा. ते दारूच हा. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. काय झालं? आजपासून दारू बंद माझी. खूप येतो कसं? आणि मग साधी अरे दारूमुळे तुझे वाटलं झाले. सगळं घाटात दारू वाढलं आहे माझं. भांडी कुठे सगळं आहे. दारूवाले त्यामुळे तू बायको निघून गेली. बरं आता तू काय म्हणतीस मग? आता बायको तुझ्या हातापाय पडतो माझं माझं दुखलंय. बायकोला जाऊन बाहेर पडलो. मग काय झालं? येत नाही माहिती का? काय करा बायको गेल्यापासून माझ्या हातावर चालू आहे. थोडी जेवढा खायला तर बोंब होईल. जेवण दुसरं कोण कोण करते अरे काय गं? हातानच करतो ना. बघ नवरा बायकोच भांडण म्हणजे तुझा तुपाचा उसाचा. बरोबर आहे का नाही? त्या बायकोला काहीतरी क्षमा मागून पडतील बायकोला घेऊन येईल एका तसंच करावं मग तुमचे शब्द आहे की झालं सोडल्या पण विचार काय सांगा. आम्ही सगळेजण आता फिरायला जायचा असा विचार केला. बरं पण आमच्याजवळ पैसा नाही म्हणून तुला बोलवलं. आपल्याला आहे ना सुदाम विषय बोलू की पैसा तोडायला किती वेळा पण बोलली? नमस्कार मित्रांनो. नमस्ते नमस्ते. का बोलवलं मला? मुलांची म्हणून तुझ्यावर फिरलेली मेटू फिरलं का काय तुमचं? गड्यावर म्हणून फिरली. अरे चार पैसे तुझ्यावर आहेत. तुझ्या मुंबईत कुणाला घेऊन सर अरे 4 पैसे जाऊ दे. पैसा ठेवून असू मला चुकवते होते तुझ्या रुपये पण गेले तिथे आणत नाही. ते वर आहे ते लिहिलेले. तसं नाही रे. हे बघ सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही. आता माझ्याजवळ कुठला पैसा? तुझा पैसा तोडायला नाही रे पैसा. हा पैशाला काय कमी आज गेले या ठरवलं का 25,000 नुसतं साळूच इकडं. एवढ्यासाठी तुला फिरायला आम्ही कुठे घेऊन जात नाही. आता ही सावळीच नाही माणूस आहे का? बघ की आता. म्हणजे त्याच्यावर 4 पैसे असले तरी सुद्धा त्याने पैसे खर्च करू नये. काय म्हणते तू? 25,000 सावळीच बघ ना. कशी मामा? बघ एवढं फळ कुठं आणलं? लोणी दामणी काय नाराय का ओळख तुझा? 4 पैसे खर्च कर. मित्रांनो आपण जायचं कसं ती सांगा. पैसा तू कसं नेणार ते मी म्हणत होतो एखादी बोलवला चांगली नवीन खट ठरवा चला फिरायला. माझी धावण मरी घातला घेऊन या. काय झालं? अरे आता हायवेचा विश्वास एसबीसी गाड्या पण केल्या. हो, गेला. आपलं गेलं ऍक्सिडेंट झाला निवडी गेली कुठं विचारायचं. मग असं करा काय मी पैसे भरतो हेलिकॉप्टर ठरवा. हेलिकॉप्टर चालवलं पैसा बायको मला मारा गळून खा गोवा. अरे मग जायचं कसं येते सांगा. आपण वाहन देण्याचं सुरक्षित वाहन नेलं पाहिजे. सुरक्षित आपण धोका जाणार नाही पाहिजे. वा. आपण जे वाहन देतो ना त्याला धोका नाही झाला पाहिजे. असं वाहन घेऊन जावं. असलं सुरक्षित वाहन कोणतं घेऊन जायचं? जेसीबी घेऊन जावं ना. तू जीसीपीने जाऊया. जीसीबीला काय नाव होतं तुझे? अरे कसलं वाहन की? अरे एक ठिकाणी मित्र बकेटमध्ये बसवतोय तिथं नेऊन सोडतंय. बघून कोण आजारी पडलं मेलं केलं तर डबल काढून करून म्हातारी येते ना. तो आम्हाला फिरायला न्यायला लागला का तिकडे पुराय न्यायला लागला? सुरक्षित आहे ते. जुन्या पद्धतीने जाऊया घोड्यावर बसून जाऊया. ठीक आहे मी माझा घोडा घेतो पंचकर्णी घोडा. तू आला मागं टाकतो तो घोडा. दिशेचा घोडा साधा नाही. काय म्हणतो? क्या दिशेचा घोडा पारवरी सुद्धा गावला होता तेव्हा कसा वाटला तुला? चांगला वाटला ना? म्हणजे होईल का 2 किलोमीटर वाकत गेलो. काय जगा आलं तुझ्या? लांब नाही काय म्हणून जाणार का दावला म्हणते? बघ ना समोर दाखवलं का? आता कोण पाहिजे? दिशे घोडा नाद करायचं नाही. भयंकर वारं मागं टाक. वारा मागं टाकणारा घोडा
कल्याणी गोळाच्या दिवस वगैरेच्या आत बेलेनं मला सोडला का दिवस मावळ्याला मंगळूर घातलंच केलं घोडा तो मेलेला ओढत नाही तुम्ही फिरून फिरून त्याच मार्गी येत त्या मार्गात फिरून येत आहे चला घोड्याला घोड्यात जायचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया. सगळं आपण आमची चूक झाली. काय सकाळच्या चहा नाही, नाश्ता नाही, नुसतं पळवायला लागलाय. चहा पाणी द्यायला नव्हतं घरात कशाला आणलं आम्हाला. वाजले किती बघ किती वाजले? मला सांगतो नाश्ता करायचा, जेवण करायचं आहे, पण महत्वाची एक विनंती, आपल्या महागाई जाईल पण पैसे पुरले पाहिजे अशी साधी स्वस्तातली खानावळ बघा. विनाकारण पैसे जास्त घालू नका. आणि मला नाश्ता करायचा आहे, माझ्या हाताला त्या जगावर घेऊन माझी बोट वर लागते. मी चमच्याने घेऊन खातो. आम्ही तोंडात घालू नका. मी चमच्याने खातो. चौघाला नाश्ता करून काय हातील बारीक दिसते. काय करूया की लय भुक्याचं नाही, आपण पुढल्या आठ्याला खाऊ त्याला खायला पाहिजे. मी पोटाची बी आहे. चौघाला पोटे का बघू मानवी उभा राहिला दिसते. बोलू दे मला. नमस्कार. काय समजा नाश्ता कर की. आणि हालत जरा जास्त पडले खा की.
तुमच्या तुम्हीच खावा केलं माझी लोकच गेली मला जास्त पडायला तिथं होते तुझं म्हणता की आता नाश्ता काय शांतपणा करतोय तू अवघड झालं होतं. नाश्ता इतर बाहेर दोन तिकडे फिरवून नाश्ता नसेल का मग कोणी घे जेवण आहे का विचार आपण काय करू दोन घास निघून जेवण आहे का नमस्कार नमस्कार. तुमची आमची ओळख नाही हो बरोबर आहे, तुमची माझी ओळख नाही तरी सुद्धा तुम्ही नमस्कार घातला म्हणून मी सुद्धा तुम्हाला नमस्कार घातला. होय होय बोला. ग्रामीण भागाचे माणसं आहे बरोबर आहे. 12-1 वाजले हो. चौघा नाराय कुठला लागले हरामखोरा. नमस्कार घातल्यानंतर मी सुद्धा नमस्कार घातला आणि चौघजण आले. कशाला चौघजण आलाय? चौघजण कशाला आलाय? बाहेर मोकळं सोडला तिथं चौघजण आलोय नाश्ता जेवायला. आराम करून मुद्दाच चौघजण आलो बाहेर काठीने काढलं आपल्याला ते चौघजण म्हणजे हे बसले. माहिती कसं आहे बोला. जेवण खाणं काहीतरी आम्हाला करायचं आहे त्यासाठी आणतो. शिवाय आमच्या मनाची करमणूक झाली पाहिजे. अहो काय पाहिजे तुम्हाला? तरी बिलकुलचा पद्धत टाकून तुम्ही उभ्या का अहो तुम्ही इथं कशासाठी आला? तुम्ही काय पाहिजे तुम्हाला? काय जेवणा खावण्यास काय मिळेल आता का नारायण बोला. काम कर. हे हलकटा. आज जेवणा खाण्याचा बाहेर बसायचं काय विचार करते ना काय जायचं गाणं काम करू शकतो काय अरे पण काय बोलायचं बाहेर बोलते पते काय बघ ना. माणूस तू थांब जरा आता बेसिक पाहिजे जाऊन काय तुमच्या लाजा वाटते तुम्हाला हो तुम्ही जरा मला बरं दिसता. आता काय पोरं दिसून उपयोगाचं आहे काय झालं? ही नालायक माणूस आहे तू पण तुम्हाला खरं सांगू का? बोला की. तुम्ही एवढं चांगलं आहे आणि नारायण माणसाच्या तुम्ही नादाला लागता. अहो तुम्ही सुद्धा नारायण पक्षी ना. अहो तुम्हाला काय सांगायचं आहे नालायक म्हणजे बारकी नाही मला तुम्ही बरोबर ओळखलं हो ना. शिवाय तुम्ही त्याला मला मारकीत दिसता. एक हात जोडून विनंती करत होतो मला काय बोला? तुम्ही बोकडाला नाव जायला लागलाय तसं नाही. बघा तुमच्या पेशंट काय अहो, मी खरंच सांगते. हा माणूस खरंच मला चांगला दिसतो. माझी विनंती आहे 5 मिनिटात स्वभाव कळतो हरकत नाही सांगणं नको का काय बाई बोला. तुम्ही मला बरोबर ओळखलं मी मालकरी आहे हो हो मला. हा? अंगाला हात लावू नका बाया माणसाची सावली पडून चालत नाही. बाया माणसांची जरी अंगावर सावली पडली तर मी आंघोळ करतो 10 वेळा अंघोळ करतात. विनाकारण तुम्ही कशा माझ्या अंगाला हात लावता? अरे बाया माणसाची सावली पडल्यावर मोठमोठ्या दांडी उठतात. अंगाला दांडी उठते. हा मालकरी माणूस आहे, खराच मालकरी माणूस आहे. वर्षाला 12 जणी धरतो. एकादशी नाही नाही महिन्याला मी पूर्ण जातो ना एकादशी धरतो म्हणाय. एका दिवशी जाऊन ठिकी पाहून म्हणजे बायकाची सावली जर पडली हो. तर तुम्ही 10 वेळा आंघोळ करता. खरंय पण मला एक बोलायचंय पाहून. बोला पाहून समजा माझ्या जर मनात तुमच्याबद्दल जर आलं तर मग काय करायचं? काय तासभर मार काढून ठेवी कळलं का मला तरी कळलं म्हणून म्हणतो तू बाई तुम्ही बोकडाला नाव जायला लागलाय तासाचं आहे ना हार काढून शिबिरमध्ये वर्षाला माळ बदलतो नवी राहतो. ऐकले का म्हणतो की तासानं समाधान होत तसं तर तासाने तासभर मागे आपलं तुमची ओळख मला करून आपलं नाही नाही तुम्ही तसं ऐकणार नाही. माझ्या बहिणीला बोलवते मग तुमचा चांगला समाचार घेते. बरं नाही काय आणि तुम्हाला वाटत तुमच्या बहिणीला बोलून कशाला भांडण करायला? म्हणजे तुम्ही मला ऐकता का? मला हलकी आहे का? आता भांडणाचा अर्थ बाई मोठा आहे ताई माझ्या बहिणीला बघून तुम्ही काय काय म्हणता? काय काय बोलता? हे तुमचा बाई नाही का तुमचं बहीण म्हणजे कोण दिसतं? आवडत नाही मी त्याला ओळख करून घ्यायला. मला एक पेश आहे. हो हो माझी बहीण ऐकली म्हणून तुम्ही कसंही बोलता? कसंही बोलता? तुझ्या बहिणी आम्ही काय बोलली का काय झालं? तुम्ही लई आगाऊ दिसतोय. का?
डोक्यात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुमच्या बहिणीला तुम्हाला वाकडं बोलू नाही. नवऱ्याचा विषय कशाला काढलाय? मग आता तुम्ही काय काय बोलला? काय 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 करते? काय करते? बघायचंय काय? बघायचंय? चल बाई! चांगली जिल्ह्याला आगाय मार खाल्ला. सांगली जिल्ह्याचा आजला मारलाय म्हणजे का मार खाल्ला? भांडण नको, भांडण नको. ऐका माझं तिचं नवरा येऊन मारला त्याला. काय आम्ही बोलू 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 काय बोलू? लोकांच्या गावात पहिलवान आहे त्याच्या कामाला लागलाय तुम्ही. हो हो तुमचं नवरा काय आणि तो आटलाय का जपान? आता ह्याला हात चोकर चांगला सांग. एक आमचं संग कोण केली हात सोडत नाही पुस्तक केलंय काय मग हात का सोडत नाही? तिला आघात आहे त्याला वाटलं ते माझ्या बायकोला कोण वाकडं बोलले. नाही ना बायकोला म्हणतो त्याला काय अरे असं काय घर घालला आम्हाला मी म्हणतोय पैलवानच आहे. घडी इतकाही मला वाटतं पैलवान आहे खेळलेला आणि घडी 17 ठिकाणी चमकायला लागली. आणि मला वाटलं दाम दिसते गोरख बारीक बोलतोय कुठेतरी लिखी जाईल. अरे पण वाटायचं काय मला तुझ्या बायकोला आम्ही काय बोललो नाही आणि बोलायचं पण नाही काय कशाला बोलते? तुझी बायको नाही म्हणते. आपण मी आहे की मला बोलायचं ना. तुला काही कापायचं आहे. मी तुम्हाला वहिनी वहिनी नाही म्हणायचं काय घर मी गावलं रे बाबा. माझा तुम्हाला काय म्हणलं? तुझी बायको काय माझी बाईक माहिती तुमची आई बाबाची आहे का? जसा बरोबर तुम्हाला हिरे टेक्टर याला घेऊन बसले अरे बोलायचं नाही काय काय बोलू तर काय होईल? लय वाईट बिल बघ तुमचं काय काय होईल काय? आपण हात लावायचं नाही. काय होईल काय? लय वाईट होईल नाही. काय होईल? मग मी माझ्या नवऱ्याला बोलून घेईन मग कळेल तुम्हाला. आईला ह्यांच्या उत्तर नाही लागले किती आचार संस्काराला बोलव कधी बघितलंच ना. नाव ना तुम्ही घेते तिथे कसला तुझं बोलवा नवऱ्याला मी कोणी स्वतःला काय हे गडे सागवानी सोट आहे बघा ह्याच्या नात्याला लागू नका. घरातला मेळ दिसतोय. रामराव बघा त्याचा मूळ तर बांधून घ्या म्हणा. मी तुमचा नाव आहे त्याला हात सोडा जावा की घरच्या घरावर सांग बोलते लवकर का बोलतोय काय काय बोलतात ना मला हात सोडा की हे बी त्यातलाच अरे मला वाटतं ही ह्यांचा मेन अध्यक्ष आहे. काय घर गावलं मला बोलायची याद नाही. आणि हे तुम्हाला काय म्हणतात की माझ्या बायकोला बडबड होतं काय हो काय कसं काय बडबडायचा अहो काय आम्ही अहो आम्ही कुणाला काय म्हणलो ना. आम्ही कार्यक्रम ठरवायसाठी आलो 2-4 गाड्या ऐकून कार्यक्रम करावा म्हणलं. आम्ही नाही काय म्हणलो. माझ्या नवऱ्याला हात लावू नको काय झालं ना आमच्या समोर सरळच बोलायचं. अहो आम्ही कुणाला काय बोललो. अजून चांगलं तर ते तुझ्यावरची सवली पडली सावली पडली तर मी त्यांच्याच मेळात आणि बोलले बघा आम्हाला कार्यक्रम पाहिजे होता. तुमची
तुमची बायको नाही म्हणणार आहे. सरळ बोला, सरळ बोला, जरा नीट बोला. तुम्हाला काय तुझ्या प्रकारचीच असते, शेणाखाली बसते, पावसात भिजवून मोकळी दिसते. आणि माझ्यासारखं झालं नाही. शांतपणा बोलू ना. माझं असू द्या बोला. मी काय नसतो बघा, आपण त्याच्याकडे नंतर बघूया. माझा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. स्वयंपाक येतो का? येतो. जरा दात पडले की माझं जरा मऊ भाकरीला पाहिजे होती. मग शिकते की शिकते शिकते नाही मला आता भाकरी शिकायची ना आम्हाला जमते की मग. शिकते होय पहिलं बरं झालं बाबा. घरी जाऊ तुम्ही. लागला जाणार होय होय. आम्ही तरी जाऊन थांबतो तिथं. थांबतो की आता असलं नव्हतं. इथे सोसायचं नाही काय आणि स्कूल आहे घरात. तुम्हाला आमचं सोसायचं नाही. नाही नाही मी माणूस केलं बरोबर. अक्का माझ्याकडे सगळं बघा. माझं जर पाहता तर आहे ना. काय म्हणतोय हे बाकी काय मी बाळा माणूस आहे. मातून काय झाले की यावर तुम्हाला नाव आठवण येते. असं तसं समजू नका. हा मला बी नवरा आहे. आता आपण इथं घरला जात नाही. दोघाला दोन झालं तिसरी केला तीन होते. नाव नाव एखादी येते का नाही. हा? किती वाढला असते ते किती वाढ नाव आमचं त्यांचं नाव घेऊ का? त्यांचंच घ्यायचं तर आमचं घेता काय तुमचं कशाला नाव खायला का? असं तुझ्या नवऱ्याचं नाव कसलं आहे? अरे बोल की तुला जाव काय का म्हणता नाव बदलावलं रे. ऐका नाव घेते ऐका नाव घेते. पुरवलेला विचारू मी काय करला. फेस्टिवल नाव लिहायचं फेस्टिवल. होय होय. आता नाव टसके बाजा ऐकणार फाकडे. ऐका अलीकडे नदी पलीकडे नदी. दोन नाही द्यायचे. हा अलीकडे नदी पलीकडे नदी. मध्येच पेरला लसूण. दोन्ही नदीच्या मध्ये. होय. अलीकडे नदी पलीकडे नदी मध्येच पेरला लसूण. मी गेली लसूण. जगतापांनाने आणली मोटरसायकलवर बसून जाताना मी त्यांना विचारते आमच्या का माझे कालवली लांब ओळख आहे. तिची लांब ओळख आहे. तुम्ही बी नाव घेताय. होय घेणार की ही पोरगी घेते की. अरे असली लई नाव मी नाव घेते पण अण्णांनी आलं पाहिजे स्टेजवरती. त्यांच्यावर नाव मारा लागते अण्णा तुम्ही इथे या मग नाव घेते मी. काय करते बघू श्याम भरते बुट्टी श्याम भरते बुट्टी बमडा आठवते
कुठे गेले काय बरायची गाड्या बघा हो का आम्ही काय बोलू कार्यक्रम ठरवायसाठी आलो तू कार्यक्रम पाहिजे ना लगेच ठरवूया बघा काय म्हणजे आम्ही काय तुला वाईट बघायला तुम्ही समजताय ते तसे नाही तुम्ही आमच्या बहिणीची टिंगल केली म्हणून तुमची टिंगल करण्यासाठी ते आले होते ते महान कलावंत आहे कलावंत आले म्हणून त्यांची अशी टिंगल करायची नाही कलावंताला कधी कमी समजायचं नसतं तासभर माल काढून ठेवली नाही का आता कसं वाटतंय कसं वाटतंय आता ही गोटी जमली होती तुला संग पोळी खायची माझी सर्दी मी मगापासून यांच्याशी बोलते यांच्याकडे बघते काय तू सेम ती सेम माझ्या नवऱ्यासारखा चेहरा दिसते गोरख आमच्या घरी नाव सांग म्हणा रुबाब सर्व्हिसवाला आता लगेच जाऊन सांगतो रुबाब सर्व्हिसला लागलाय जळणाची टायराची जुळणी करून ठेवा तुम्हाला आठवण येते का माझ्या नवऱ्याची मला आठवण येते पण माझा नवरा कसा होता कसा सगळे बास पैस वाटत माझी तर काय किंमत तुम्हाला माहित आहे तुमची काय किंमत आहे नवऱ्याचा मोठेपणा सांगताय हो काय काय मला काय नवरा पहिला माझा जोडी नाही हिची कुस्ती बघायला काय त्याला काय आता बघायचं होय का पहिला बाप बघायला पाहिजे होता आता बाप म्हणजे किती बाप नाला का पहिला बाप तुझा बसतात होता का नाही आता त्या बसतात आता ही मुलगा आहे मग हे वाडी कशी असेल वाढीवर नका जाऊ
छाती भरी दाना शरीर बघत आहे का मला बोललेलं चाललं नाही मी तुझा वस्ताद आहे का वस्ताद आहे बोकडाची सागण काढायला काय करणार छाती भरी काळी पैलवान आहे तिला धावतो दिसता नाही धावल्याशिवाय इथं जाय कसं पण आता येणार काय माझा पैलवान असा नव्हता कुस्ती जर धरली तर पहिला नंबरच करणार आणि मी सुद्धा काय का मला सुद्धा पैलवानकी करायला शिकवली मग हे कमी का माझा थोडं कमी वाटलं का तुम्हाला काय येत आहे हितलं तुझं स्थिती वाढेल मोठ्या पोस्ट मी करणार हितनं आपण असं तयार नाही बाहेर खाल्ल्याशिवाय मोठी दिसली तर माझ्या आहात 2 मिनिटात काम करतो बाई विचार अरे असे लय घालवले तिला ना आम्ही घाल पैसे
केलं हे कुस्ती आहे तुम्हाला कुस्ती करायला कोणी शिकवले तुमच्या वस्त्राचं नाव काय माझं नाव गारवायचं आहे माझं नाव जर गेलं तर तुला तिथं काय झाले तुला काय धरून पाडायची पण तुझ्या बाईने तुला चिपाईने ओरडून टाकलं तू पाया पडायला लागलाय का पाया पडतोय अरे मरणात तू वाचलो अरे असल्या कोणाचं मला सांगायचं ना मी पाहिजे यांच्या हात तू जगाला म्हणून पाया पडतो आलेला पैशाचा दवाखान्यालाच राहायचं आता हात कशाला रे बंद केली पुढच्या फळावर यायचं नाही मला फोन करायचा तू असती तिथं मी येत नाही मी कोणताच फळ सोडत नाही माझं कायम बंद मी शिरड राहतात बसलं कुस्तीच ध्यान खाऊन मोठी झाली आज ते काय 8 दिवस झालं नुसतं नाश्त्यावर आहे अरे मेहनत करून मेहनतीची वाढ आहे
नक्की थांबवा. माझी तिकडे पुण्याला पुस्तक तिकडे निघालो. मी तिकडे येणार आहे. मला बोलवण्यात झालेले. मग मी सरळ काय बोलत होतो. तुमच्या जरा पहिलं मला बोल वाटतं माझ्या संग जरा बोलायला सांगा. कुस्ती केल्याबद्दल बक्षीस द्यायला आल्या का? मला तुमच्या संग बोलायचं. कसं काय माहितीये का म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखलं ना मग सोडतोय थांबा तुम्ही मारू नका. तुम्ही मोठी गलत केली आहे. आता त्याचं काय पण मला सांगा बरं. मग सोडतोय का म्हणजे तुमची ओळख पाळतून घेणार. तुम्ही काय करतायचा रोडला उभायचा ओळख पाळतून घेणार. डोक्याचा पदर खांद्यावर टाकून तुम्ही जे रस्त्यात उभायचा ते नेमकं तुम्ही कोणाने विचारपूस करणार आम्ही. तसं नाही म्हणायचं. मग काय तुम्हाला आम्ही ओळखलं नाही. काय ही शेवट आम्ही काढला या तुम्ही काय म्हणत नाही. तुम्हाला कोरोनात पाक गेली होय. तुम्हाला काय माहितीये का काय मग अजून का बसतोय नाही काय माहिती आहे. आम्ही विचार ना काय झाले आता माझ्या बहिणी येतील. बहिणी बहिणी येतील माझ्या. येणारच की रे दिवस संपत असते. नेमकं झाड अंगावर पडायचं कसं बघतो. बहिणी येतील म्हणजे अरे ना डान्स करण्यासाठी डान्स करण्यासाठी आमचे दोन गाणी आहे का बहिणी किती यायच्या किती यायच्या. बहिणी भरपूर आहे. मग त्यांना भरवून घ्या की. तुम्ही सगळेच कसं असायचं पाहून आता एक गाणं आहे का आमचं. तुम्हाला कुठलं गाणं म्हणजे कुठलं गाणं पाहिजे. लावणी पाहिजे का काय पाहिजे. तुम्हाला गाणं येते ना. गाणं मग लावणीच मला घेऊ. ती कुठली लावणी आहे. मला पुण्यात घेऊन येता.
एक हिंदी गाणं यांची फरमाईश आहे. गेल्या वर्षी म्हटल्यावर मेघारे मेघारे त्यांचं फेवरेट गाणं आहे. ते गाणं येतं सादर करतो.
बक्षीस जाताना मनापासून धन्यवाद. या हा मला एक गोष्ट तुमच्याशी चर्चा करायची आहे. पंधरा पहिल्या दिवशी ह्याच होत्या, दुसऱ्या दिवशी ह्याच, परत तिसऱ्या दिवसापासून सकाळपासून काम चालू, आल्यावर सराव, लगेच स्टेज, सूर्याची कमी असते तिथं भरून काढायचं, लगेच अण्णांच्या साथीला यायचं. तुम्हाला दमबिम लागतो का नाही? काय कुठलं टॉनिक आहे असं? काय खाताय तुम्ही? काय कुठली एवढी एनर्जी? अहो इथं 2-2 तास काम केलं की पार लगेच झोपायची तयारी असते. बाबा दमलोय, पाय सुचले. हा काय नक्की? पण मी गोष्ट तुमच्यासाठी सांगेन, चांगलं काम केलं की दम लागतो. चांगलं काम केलं की दम लागतो, पण चांगलं काम करायला दम असावा लागतो. आणि हे तुमच्यामध्ये आहे. त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देईन, तुमचं मनापासून कौतुक करेन. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्नरभर